हे एक वाक्य मी बरेचदा ऐकलंय आणि कदाचित तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की दररोज एक पेक दारू घेतल्याने आरोग्यास नुकसान तर नाहीच पण फायदाच होतो. अनेक वर्ष हे खरं देखील मानलं गेलं, पण नक्की खरं काय आहे तर याबाबत आज आपण बोलणार आहोत. मला स्वतःला आहाराशी संबंधित विज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगायला खूप आवडतं, जेणेकरून आपण सर्वजण आपल्या शरीराचं कार्य कसं चालतं हे योग्य प्रकारे समजू शकतो. आणि आज आपण अल्कोहोल या विषयावर बोलणार आहोत. तर खूप वेळा एक प्रश्न आम्हाला विचारला जातो की मधुमेह, ब्लड प्रेशर, हार्ट प्रॉब्लेम असताना दारू किती प्रमाणामध्ये प्यायची. तर दारू आपल्या लिव्हर, हार्ट, ब्रेन, हॉर्मोन आणि मुख्यत्वे ब्लड शुगरवर काय परिणाम करते आणि रोज एक पेक दारू आरोग्यासाठी चांगली की वाईट यामागचं सत्य सांगणार आहे. तर दारू बद्दलचे आपले काही समज गैरसमजाची सर्व माहिती आज आपण सोप्या भाषेमध्ये समजावून घेतोय. तर चला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव आहे ओमकार. मी एक अनुभवी कम्युनिटी फार्मासिस्ट आणि जॅकफ्रूट डेली या कच्च्या फणसाच्या व्हॅल्यू एडिशन मध्ये काम करणाऱ्या ब्रँडचा फाउंडर आहे. तर सर्वप्रथम अल्कोहोल आणि ब्लड शुगर याबद्दलची एक आश्चर्यकारक गोष्ट समजावून घेऊयात. जर तुम्ही कधीही कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर वापरलं असेल तर तुम्हाला दारू प्यायल्यानंतर एक वेगळाच सुखद धक्का बसेल. जर तुम्ही फक्त रोजचं जेवण खाल्लं तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी जेवणानंतर वाढलेली दिसते. पण जर तुम्ही जेवणासोबत एक ग्लास वाईन किंवा इतर अल्कोहोल घेतलं तर ती ब्लड शुगर मधली वाढ ही तुलनेने ही कमी दिसते. आहे की नाही आनंदाची बातमी. तर याचा अर्थ आपण असा समजायचा का की आपण जेवणात वाईन रोज समाविष्ट करावी जेणेकरून ब्लड शुगर वाढण्याचं प्रमाण कमी होईल. कारण आपल्याला माहितीच आहे की कमी प्रमाणातलं ग्लुकोजचं होणारं स्पाइक हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगलं असतं. तर यावरचं उत्तर आहे नाही. तर बऱ्याच लोकांना हे माहिती आहे, पण ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की दारूचे प्रकार जे वाईन, वोडका किंवा बियर, त्यात प्रामुख्याने 3 घटक असतात: पाणी, इथेनॉल आणि चव ठरवणारे काही घटक. आणि गोड वाईन मध्ये साखर सुद्धा ऍड केलेली असते. शरीरावर ज्याचा परिणाम होतो तो घटक आहे इथेनॉल. पाणी आणि चव देणारे घटक हे काही फार काही परिणामकारक नाही, पण इथेनॉल भरपूर परिणाम दाखवतो. तर आपल्याला हे तर माहितीच असेल की जेव्हा यीस्ट हे पदार्थामधलं साखरेला फर्मेंट करतो त्यावेळेला इथेनॉल बनतं. तर विविध प्रकारांमधल्या दारूमधलं इथेनॉलचं प्रमाण किती आहे ते आपण पाहूया. जर तुम्ही दारूचं सेवन करणारे असाल तर तुम्हाला माहितीच असेल की बियर मध्ये जवळपास 6% इथेनॉल असतं, वाईन मध्ये 12 ते 14% आणि वोडका, रम, जिन यामध्ये जवळपास 40 ते 50% इथेनॉल असतं. तर जेव्हा आपण इथेनॉल पितो तेव्हा शरीरात नक्की काय होतं हा एक पूर्ण महत्वाचा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर आपण समजावून घेऊया. तर आपण दारू प्यायल्यानंतर ती लगेच पोटामध्ये जाते आणि तिथून लहान आतड्यांमध्ये प्रवेश करते, जिथून इथेनॉलचं थेट आपल्या रक्तप्रवाहात ऍब्सॉर्प्शन केलं जातं आणि आपलं शरीर त्याला टॉक्सिन म्हणून ओळखतं, म्हणजेच विषारी पदार्थ. त्यामुळे इथेनॉलला आपलं शरीर शक्य तेवढ्या लवकर बाहेर टाकू पाहतं. त्यामुळे आपलं शरीर हा इथेनॉल थेट लिव्हरकडे पाठवतो, कारण लिव्हर हे आपल्या शरीराचं डिटॉक्स सिस्टीम आहे. त्याचं मुख्य काम म्हणजे शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकणं. जर तुम्ही जास्त प्रमाणात दारू घेतली तर लिव्हरला डिटॉक्स साठी खूप मेहनत करावी लागते. म्हणून दारू पिणं आणि लिव्हर प्रॉब्लेम याचा थेट संबंध असतो. तर लिव्हर हे आपल्या शरीराला इथेनॉल पासून मुक्त होण्यासाठी काय काय करतं तर हे समजावून घेण्याच्या आधी एक लहानसं एक एक्झाम्पल पाहूया. समजा तुम्ही ऑनलाईन काहीतरी खरेदी केली आणि ते एका मोठ्या बॉक्समध्ये पॅक होऊन तुमच्या घरी आलं. तर आता तुम्हाला तो बॉक्स फेकून द्यायचा आहे. तर मग आपण काय करतो, त्या बॉक्सचे लहान तुकडे करतो, ते दुमडतो आणि ते कचऱ्यामध्ये टाकतो. तर आपलं लिव्हर देखील इथेनॉलसाठी हेच काम करतं. ते इथेनॉलचं छोटे छोटे तुकडे करतं. सर्वप्रथम लिव्हर इथेनॉलला ऍसिटाल्डिहाइड या पदार्थामध्ये कन्वर्ट करतं. तर ऍसिटाल्डिहाइड म्हणजे काय, तर तुम्ही हे नेहमीच अनुभवलं असेल की कोणीतरी जास्त दारू प्यायल्यावर त्याच्या तोंडाला किंवा शरीराला एक विशिष्ट उग्र वास येतो. तो वास कसला असतो, तो असतो ऍसिटाल्डिहाइडचा. हा पदार्थ शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळे दारू प्यायल्यानंतर काही लोकांना मळमळ, उलटी किंवा अस्वस्थ देखील वाटतं. त्यामुळे यकृताला पुढे आणखी एक काम करावं लागतं की जे ऍसिटाल्डिहाइडचं रूपांतर हानिकारक नसलेल्या ऍसिटिक ऍसिड मध्ये करतं. तर
ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय, तर आपल्याला माहितीच असेल की हा घटक व्हिनेगर मध्ये असतो. हा पदार्थ बिनविषारी आहे, तो शरीरासाठी देखील पूर्णपणे सुरक्षित आहे. तर असा विचार देखील आपल्या मनात येईल की अरे, जर माझं लिव्हर इथेनॉलचं रूपांतर व्हिनेगर मध्ये करत असेल तर मग माझ्या शरीरावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही, बरोबर ना? पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण इथे प्रश्न कुठला आहे, तर इथेनॉल ते ऍसिटिक ऍसिड बनण्याच्या प्रोसेसच्या स्पीडचा. लिव्हर ताबडतोब सर्व इथेनॉलचं ऍसिटिक ऍसिड मध्ये रूपांतर करूही शकत नाही. ही प्रक्रिया अत्यंत हळू आणि त्याला खूप वेळ लागतो. याच्याशी संबंधित एक महत्वपूर्ण स्टडी आहे, सायटोकाइन्स चेंजेस फॉलोइंग अक्यूट इथेनॉल इंटॉक्सिकेशन इन हेल्दी मेन, अ क्रॉसओव्हर स्टडी. यात वैज्ञानिकांनी एक मजाच केली. त्यांनी पार्टिसिपंटला उपाशीपोटी जवळपास 300 ml वोडका प्यायला सांगितलं आणि त्यांच्या शरीरातील इथेनॉल कसं बाहेर टाकलं जातं हे मोजलं. आणि त्यांना हे आढळलं की शरीराला घेतलेल्या इथेनॉलच्या फक्त निम्म्या प्रमाणामध्ये घट होण्यासाठी सुमारे 5 तास लागतात. तर याचा अर्थ काय की सुमारे 5 ते 6 तासानंतर शरीरातली इथेनॉलची पातळी फक्त निम्मीच झालेली आहे. म्हणजेच आपलं शरीर पूर्णपणे इथेनॉलचं ऍसिटिक ऍसिड मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेमध्ये जवळपास 5 ते 6 तासापेक्षा जास्त काळ इथेनॉल आणि ऍसिटॅल्डिहाइड या दोन्ही विषारी पदार्थांच्या संपर्कात असतं. आणि तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट माहितीच असेल की आपले लिव्हर हे आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचे देखील अत्यंत महत्वाचं काम करतं. पण जेव्हा आपण दारू पितो तेव्हा आपल्या लिव्हरला पूर्ण लक्ष ब्लड शुगर कंट्रोल करण्यापेक्षा या विषारी पदार्थावर म्हणजेच इथेनॉलवर प्रक्रिया करण्यासाठी द्यावं लागतं. त्यामुळे आपलं लिव्हर ग्लुकोजची पातळी योग्य पद्धतीने नियंत्रित देखील करू शकत नाही. तर ही माहिती पाहून आपल्याला वाटू शकतं की वा, जर इथेनॉल ग्लुकोज स्पाइक कमी करत असेल तर जेवणासोबत दारूचा एखादा पदार्थ तर रोज घेतलाच पाहिजे. पण या निष्कर्षापर्यंत येण्याआधी इथेनॉल आणि ऍसिटॅल्डिहाइड आपल्या शरीरात काय काय नुकसान करतं हे एक एक ऑर्गन घेऊन आपण पाहूयात. तर सर्वप्रथम पोट आणि आतड्यांमध्ये काय प्रॉब्लेम होतो, तर इथेनॉल पोट आणि लहान आतड्यांमध्ये प्रवेश केल्यावर तिथल्या पेशींना नुकसान करतं. यामुळे काही गंभीर समस्या देखील उद्भवतात. शरीरास आवश्यक पोषक तत्वांचं ऍब्झॉर्प्शन हे कमी होतं. म्हणूनच अधिक दारू पिणाऱ्या लोकांमध्ये पोषणाच्या कमतरतेचे प्रमाण जास्त असतं. तसंच आतड्यांच्या पेशींना त्रास झाल्यामुळे पचन संस्थेशी रिलेटेड काही समस्या जसं काही इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा लिकी गट यासारख्या समस्या दारू पिण्यामुळे अधिकच वाढतात. तसंच दारू हा एक प्रकारचा जंतुनाशक देखील आहे. त्यामुळे दारू जसं बाहेरच्या जंतूंना मारतं तसंच आतड्यांमधील गुड बॅक्टेरिया म्हणजेच गट मायक्रोबायोमला देखील हानी पोहोचवतात. आता मेंदूमध्ये काय बदल होतात, तर आपल्या मेंदूला वाचवण्यासाठी एक विशेष सुरक्षा यंत्रणा असते ज्याला म्हणतात ब्लड ब्रेन बॅरियर. याद्वारे घातक विषारी पदार्थ मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही, पण इथेनॉल या बॅरियरला पार करू शकतो. यामुळे दारू प्यायल्यावर मेंदूत देखील अत्यंत इंटरेस्टिंग बदल होतं. पहिला बदल जो आहे की इथेनॉल आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करतो. डोपामाइन म्हणजे अत्यंत आनंदाची फिलिंग. डोपामाइन हे शक्यतो शारीरिक संबंध आल्यावर, गोड पदार्थ खाल्ल्यावर, ड्रग्ज किंवा दारू प्यायल्यानंतर रिलीज होतो. मेंदूला वाटतं की हा एक अत्यंत चांगला आणि हवाहवासा अनुभव आहे, म्हणून या सततच्या अनुभवासाठी तो दारूकडे अधिक जास्त प्रमाणामध्ये आकर्षित होतो. पण सर्व लोकांमध्ये समप्रमाणात डोपामाइन रिलीज होत नाही. जर दारू प्यायल्यानंतर तुम्हाला जास्त आनंद किंवा जास्त प्लेजर मिळत असेल तर तुमचा मेंदू इतरांच्या तुलनेत जास्त डोपामाइन रिलीज करतोय. ज्यांना दारू पिल्यानंतर अधिक डोपामाइन मिळतं त्यांना दारूचं व्यसन होण्याची शक्यता ही खूप जास्त प्रमाणामध्ये असते. दुसरा बदल आहे हा सेरोटोनिन म्हणजेच हॅपी हॉर्मोनच्या संदर्भामध्ये. तर अल्कोहोलमुळे तुम्हाला शांत आणि चिंतामुक्त वाटतं. त्यामुळे दारू प्यायल्यानंतर बऱ्याच लोकांना अगदी रिलॅक्स फिलिंग होतं. म्हणजेच काय, तर डोपामाइन आणि सेरोटोनिन हे दोघेही मिळून आपली नर्वस सिस्टीम हायजॅक करतात. पण ही अत्यंत थोड्या वेळासाठी टिकणारी अवस्था आहे. मग यानंतर काय होतं, तर शटडाऊन फेज सुरू होतो. जेव्हा मेंदूमधून डोपामाइन आणि सेरोटोनिन हे कमी व्हायला लागतात तेव्हा इथेनॉल आणि ऍसिटॅल्डिहाइड हे न्यूरॉन्सना म्हणजेच मेंदूतल्या पेशींना खूप नुकसान देतात. त्यामुळे जरी अल्कोहोल घेतल्यानंतर ग्लुकोज स्पाइक कमी होतो तरी इथेनॉल शरीरात अनेक अवयवांना हानी पोहोचवतो. पचन संस्था, मेंदू, लिव्हर आणि आतडे
तर लिव्हरचं कार्य बिघडल्यानंतर इन्सुलिन हॉर्मोनचं कार्य देखील डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे मधुमेह, ओबेसिटी या मेटाबॉलिझम संबंधित आजारांचा धोका वाढतो. कारण पेशींमध्ये न पोहोचलेलं ग्लुकोज हे विसरल फॅट स्वरूपात आपल्या शरीरातच साठवलं जातं. म्हणून दारू पिणं हा निरोगी शरीरासाठी योग्य पर्याय नाही, हे मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.